31 जानेवारी 2024 पर्यंतच्या आंदोलनातील खटले मागे घेण्याचा गृह विभागाचा निर्णय। सामाजिक हितासाठी काढण्यात आलेले मोर्चे आणि आंदोलनातील दाखल गुन्हे खटले मागे घेण्याबाबत शासन आदेश जारी। 20 फेब्रुवारीला राज्य सरकारचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन। सगळे सोयरे शब्दाच्या अनुषंगाने मराठा आरक्षणावर कायदा पारित केल्या जाण्याची शक्यता। विधिमंडळ सूत्रांची माहिती। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। गावकरी मित्र सहकाऱ्यांचा वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह। कालपासून रात्रीपासून जरांगेंची प्रकृती खालावल्याने त्यांचे जवळचे सहकारी चिंताग्रस्त। फेरीवाल्यांना कायमस्वरूपी हटवण्यात अडचण काय? उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला सवाल। फेरीवाल्यांमुळे चालायला फुटपाथच राहिली नाहीये। तुम्ही मुंबईकरांना वाहतुकीच्या रस्त्यावर चालण्यासाठी भाग पाडता। न्यायालयाने पालिकेला फटकारलं। शिक्षकांवरील ताण कमी करण्याचा सीबीएसईचा प्रयत्न। 10वी 12वीच्या महत्त्वाच्या विषयांचे पेपर केवळ पदव्युत्तर शिक्षक तपासणार, तर गुणवत्ता मूल्यमापनासाठी शिक्षक दर तासाला 3 उत्तरपत्रिका तपासणार। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची बॅनरबाजी। प्रकाश आंबेडकर कोणत्याही राजकीय दबावाला आणि यंत्रणांच्या भीतीला भीक घालत नसल्याच्या अर्थाचे बॅनर। शहराच्या प्रत्येक चौकात वंचितने लावले बॅनर। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसे फार जोर लावत आहेत, त्याबाबत भरपूर निरोप येत आहेत, मात्र मला त्याबाबत माहिती नाही। मंत्री गिरीश महाजन यांची खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया। खडसेंना भाजपत घेण्याचं प्रयोजन दिसत नसल्याचंही केलं वक्तव्य। गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा म्हणून पसरवली जाते। एकनाथ खडसेंची फौज राष्ट्रवादीतच राहणार असून अशा अफवांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावं, खडसेंचं आवाहन। जीवाचं काही झाल्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार। खासदार राजन विचारे यांचा सुरक्षा रक्षक कमी केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंना पत्र। ठाण्यातील गुन्हेगारांची परेड घेण्याचीही राजन विचारेंची मागणी। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर। 21 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी। बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी एसीबीने दाखल केलेल्या तक्रारीवरून साळवी कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल। बुलढाण्यातल्या राज्य शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाकडे राजकीय नेते अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही पाठ। खामगाव इथल्या महासंस्कृती महोत्सवाचा फज्जा। रिकाम्या खुर्च्यांसमोर कार्यक्रम सुरू करण्याची जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यावर नामुष्की। चंद्रपूरच्या धाबा येथील संत कोटेगिया महाराज यात्रेतला अग्निकुंड प्रभावळीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। लालबुंद निखाऱ्याने भरलेल्या कुंडातनं भक्तांचा अनवाणी प्रवास। सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधल्या भाविकांची गर्दी। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बेलारा झोनमध्ये बेला आणि वीरा वाघिणीची झुंज। पर्यटकांनी व्याघ्र सफारी दरम्यान अनुभवला 2 वाघिणींच्या झुंजीचा थरार। पूरा लेगा अभी नहीं मिलेगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।